गेल्या काही तासात किंवा गेल्या 2-5 दिवसात बाहेरचं खाल्ल्यावर किंवा कुठल्या कार्यक्रमा ठिकाणचं खाल्ल्यानंतर पोटात कळा येत आहेत, मळमळ उलटी होतीये किंवा डायरिया होतोय असं असेल, किंवा काही खाल्ल्यानंतर सारखं वॉशरूमला संडाशीसाठी जावं लागून पातळ संडाशी होत आहेत हे असेल, किंवा 8 ते 10 पेक्षा जास्त वेळा जुलाब झाले आहेत, आता मी अँटीबायोटिक कुठली घेऊ हा प्रश्न येत असेल, तर या सगळ्या सिनारिओमध्ये मित्रांनो अन्न किंवा पाण्यातनं जे इन्फेक्शन्स आपल्याला होऊ शकतात तशा इन्फेक्शनची शक्यता ही आपण कन्सिडर करायला हवी. सो मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी आपल्या पुढच्या व्हिडिओत घेऊन येत आहे फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज या चॅनलवर पावसाळ्यात होणारे वॉटर किंवा फूडबॉर्न इन्फेक्शन्स बद्दल माहिती. सो ही इन्फेक्शन्स जसं आपण अगोदर बोललो दूषित पाणी किंवा अन्नाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात जातात. सो साधारणतः या इन्फेक्शनची जी लक्षणं असतात त्यामध्ये पोट दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे किंवा डायरिया किंवा डिसेंट्री होणे, याचबरोबर ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा ही लक्षणं समाविष्ट असतात. काही केसेसमध्ये कावीळ देखील या इन्फेक्शन्स नंतर होऊ शकते. त्याचबरोबर जर डिहायड्रेशन प्रमाणाबाहेर वाढलं तर डिहायड्रेशनमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे ब्लड प्रेशर कमी होऊन चक्कर येणे, ग्लानी येणे किंवा मसल्समध्ये क्रॅम्प्स येणे असे लक्षणं या रुग्णांमध्ये दिसून येतात. आता या इन्फेक्शन्समध्ये कुठकुठले इन्फेक्शन येतात ते आपण थोडक्यात बघूया. सो यामध्ये कॉमनली जे आपण फूड पॉइझनिंग म्हणतो म्हणजे जे जनरली मेडिकल टर्म्समध्ये बघितल्यास टॉक्सिन मेडिएटेड गॅस्ट्रोएंटरायटिस या गटामध्ये मोडतो. म्हणजे अन्नात किंवा पाण्यात काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसने रिलीज केलेल्या टॉक्सिन्समुळे हे लक्षणं दिसून येतात. सो या इन्फेक्शन्समध्ये टिपिकली हिस्ट्री अशी असते की ते अन्न कंझ्युम केल्यानंतर काही तासातच पोटामध्ये सिव्हिअर क्रॅम्प्स स्टार्ट होतात. यातल्या काही केसेसमध्ये क्रॅम्प्स आणि उलटी मळमळ ही लक्षणं प्राधान्याने असतात, तर काही केसेसमध्ये डायरिया आणि पोटातले क्रॅम्प्स ही लक्षणं जास्त असतात. यातल्या बहुतांशी केसेसमध्ये 1 ते 2 दिवसापलीकडे ताप येत नाही आणि आपले शरीरच तेवढ्या पिरियडमध्ये त्या इन्फेक्शन्सला फाईट करून ते ठीक करत असतं. यापुढे येतात बाकी इन्फेक्शन जिथे प्राधान्याने डिसेंट्री किंवा डायरिया होतो, ज्यामध्ये परत महत्वाची गोष्ट ही आहे की 90% जास्त केसेस या व्हायरसेस म्हणजे विषाणूंमुळे असतात आणि त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अँटीबायोटिकची आवश्यकता नसते. सो आता अँटीबायोटिकची आवश्यकता त्या केसेसमध्ये कधी असेल हे येतं आपलं पुढच्या गटामध्ये, ज्यामध्ये येतात टायफॉइड, शिगेला, कंपायलोबॅक्टर, इन्व्हेजिव्ह इकोलाई यासारख्या बॅक्टेरियामुळे होणारे इन्फेक्शन. सो त्यांच्याकरता आपल्याला काय क्लूज आहेत का, तर क्लूज असे आहेत की जर संडासामध्ये रक्त पास होत असेल, सो जे आपण ब्लड इन स्टूल्स असं म्हणतो तसं पास होत असेल, किंवा तिसऱ्या दिवसानंतर 101-102 पेक्षा जास्त ताप येत असेल, तर या बॅक्टेरियल इन्फेक्शन्समुळे डायरिया किंवा डिसेंट्री झाली आहे याची शक्यता वाढते. यामध्ये पर्टिक्युलरली जर आपण टायफॉइड बद्दल बोलायचं झालं, जो साल्मोनेला गटातल्या बॅक्टेरियामुळे होत असतो, तर यामध्ये टिपिकली स्टेप लॅडर पॅटर्न ऑफ फिवर म्हणजे जसं आपण जिना स्टेप बाय स्टेप वर चढत जातो तसा ताप स्टेप बाय स्टेप पहिल्या दिवसाकडनं 4थ्या-5व्या दिवसाकडे वाढत जातो. सो असे काहीचं लक्षण असेल की पहिल्या दिवशी ताप 100, 101, 1 किंवा 2 वेळा आलाय आणि 4थ्या-5व्या दिवसापर्यंत 102, 3 कधी 4 पर्यंत ताप दिवसातनं 2, 3 किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा येतोय, तर तशा वेळी टायफॉइड सस्पेक्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. स्पेशली मे, जून, जुलै या उन्हाळ्याच्या शेवटच्या आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा पाण्याचे प्रॉब्लेम्स हे बऱ्याचशा भागांमध्ये असतात. यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे टायफॉइड जेव्हा सस्पेक्ट करत असू तेव्हा निदान करण्यासाठी विडाल टेस्ट करायची का नाही हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळी आमच्याकडे पेशंट येतात जे अगदी काल ताप आला आणि आज विडालचा रिपोर्ट घेऊन येतात आणि म्हणतात डॉक्टर हे बघा आमचा विडाल पॉझिटिव्ह आला, आम्हाला टायफॉइड झालाय. कारण विडाल टेस्ट बद्दल जर बोलायचं झालं तर जसं आम्हाला अगदी सेकंड MBBS ला मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकवलं जातं त्याप्रमाणे विडाल, टायफी IgM, टायफी डॉट IgM, टायफी फास्ट IgM या ज्या सगळ्या अँटीजेन अँटीबॉडी गटातल्या टेस्ट असतात, म्हणजे ज्यामध्ये ते जंतू शरीरात गेल्यानंतर आपलं शरीर त्याला रिस्पॉन्ड करून अँटीबॉडी ज्यावेळी तयार करेल त्या डिटेक्ट करून टायफॉइडचं निदान केलं जातं. या टेस्ट टिपिकली दुसऱ्या आठवड्यापासून पुढे पॉझिटिव्ह यायला सुरुवात होते. सो याचाच अर्थ काय की पहिल्या 7 दिवस जेव्हा तापाचे झालेले असतील त्या दरम्यान जर कधीही या प्रकारच्या कुठल्याही टेस्ट बॉर्डरलाईन किंवा क्लिअर पॉझिटिव्ह जरी असल्या तरी त्या टायफॉइड किंवा तत्सम इतर इंटेस्टिनल इन्फेक्शन पूर्वी कधीतरी होऊन गेल्याने ज्या अँटीबॉडी बनलेल्या असतात त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या असण्याची शक्यता असते. म्हणजेच त्या पर्टिक्युलर एपिसोडसाठी या टेस्ट या ऍक्च्युअली फॉल्स पॉझिटिव्ह ठरतात आणि हे
फारसं अनकॉमन नाही की आमच्याकडे असे रुग्ण येतात ज्यांना 10 दिवस 12 दिवस ताप असतो, विडाल पॉझिटिव्ह या बेसिसवर त्यांची टायफॉइडची ट्रीटमेंट घेऊन झालेली असते आणि मग नंतर आणखी पुढे तपासण्या केल्यानंतर कळतं की मुळात यांना टायफॉइड नव्हताच आणि दुसराच कुठला तरी आजार होता. सो यातनं महत्वाचं गोष्ट समजण्याची ही आहे की तापाच्या पहिल्या 7 दिवसामध्ये विडाल टेस्ट टायफॉइडच्या डायग्नोसिससाठी करू नका. मग काय करायला हवं तर ब्लड कल्चर ही तपासणी करायला हवी आणि ब्लड कल्चरला जरी रिपोर्ट येण्याकरता 5 दिवसाचा कालावधी जात असेल तरी पहिला आठवडा तापाचा निघून गेला आणि मग ब्लड कल्चर केलं तर तिथून पुढे आणखी 5 दिवस आपले जाणार असतात. सो पहिल्या 3, 4, 5 दिवसातच जेव्हा टायफॉइड बद्दल पहिल्यांदा शंका निर्माण झाली आहे त्याच वेळी जर आपण विडालऐवजी ब्लड कल्चरची टेस्ट केली तर साधारण लक्षणांच्या 9व्या-10व्या दिवसापूर्वीच आपल्याला टायफॉइडचं निदान हे कन्फर्म झालेलं दिसू शकतं. आता टायफॉइड हा एक असा आजार आहे ज्यामध्ये अँटीबायोटिक्स अतिशय महत्वाच्या असतात आणि टायफॉइडच्या इतर कॉम्प्लिकेशन्स ट्रीटमेंटबद्दल आपण सविस्तर टायफॉइड संबंधितल्या व्हिडिओमध्ये बोलूयातच. पण थोडक्यात सांगायचं झाल्यास टायफॉइडमध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे ताप स्टेप बाय स्टेप वाढतो त्याचप्रमाणे योग्य त्या डोसमध्ये योग्य त्या अँटीबायोटिक्स म्हणजे सेफ्ट्रॅक्झोन आणि क्वचित काही केसेसमध्ये एझिथ्रोमायसिन हे हायर डोसमध्ये स्टार्ट केल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी साधारण ताप कमी होतो. सो अँटीबायोटिक योग्य ते देऊनही पहिल्या 72 ते 96 तासामध्ये रुग्णाला तरीही ताप येत राहण्याची शक्यता असते. त्यानंतरच ताप कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ते 2-3 दिवस जर आपलं निदान टायफॉइड आहे याबद्दल खात्री असेल ब्लड कल्चरच्या स्वरूपात आणि लक्षणांच्या स्वरूपात तर आपल्याला अँटीबायोटिक्स सेम कंटिन्यू करून थोडं संयम ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. या व्यतिरिक्त आता पुढच्या गटाकडे वळूया, तो म्हणजे असा गट ज्यामध्ये कावीळ होते. सो यामध्ये टिपिकली पाण्यातनं आणि अन्नातनं होणारी कावीळ म्हणजे हेपॅटायटिस ए किंवा ई हे 2 इन्फेक्शन येतात. सो यामध्ये सुरुवात ही कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन प्रमाणे होते. सो अंगदुखी, थकवा, ताप जो बऱ्यापैकी हाय ग्रेडही सुरुवातीला असू शकतो यापासून सुरुवात होऊन पोटात दुखणे, विशेषतः उजव्या बाजूला फासाळ्यांच्या खाली जिथे लिव्हर असते तिथे दुखणे किंवा वारंवार उलट्या आणि मळमळ होणे, अजिबात अन्न बघता खाण्याची इच्छा न होणे आणि कालांतराने डोळे, युरिन हे जास्त पिवळसर कलरचे होणे आणि कावीळ आणखी वाढल्यावर त्वचेचा रंगही पिवळा होणे हे असे लक्षणं कावीळमध्ये दिसून येतात. पुन्हा हेपॅटायटिस ए आणि ही ई हे दोन्ही पण व्हायरसेस असल्याने यामध्ये कुठल्याही अँटीबायोटिकची आवश्यकता नसते आणि साधारणतः लक्षणं सुरुवात झाल्यापासून कावीळ होऊन ते पूर्ण रिकव्हर होईपर्यंत 10 ते 15 दिवसामध्ये रुग्ण पूर्णतः बरा होतो. साधारण 5 ते 10% केसेसमध्ये विशेषतः प्रेग्नंट बायकांमध्ये, लहान मुलांमध्ये किंवा अतिशय वृद्ध रुग्णांमध्ये या इन्फेक्शन्समध्ये आणि जास्त करून हेपॅटायटिस ई मध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याचीही शक्यता असते. बाकी ते कॉम्प्लिकेशन नसल्यास याही इन्फेक्शन्समध्ये लाक्षणिक म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट इतकंच आपल्याला गरजेचं असतं. सो हा जो पूर्ण गट आहे वॉटर किंवा फूडबॉर्न इन्फेक्शन्स याच्या ट्रीटमेंटचा मूलभूत आधार हा असतो ओरल रिहायड्रेशन थेरपी म्हणजे ORS पावडर जे आपण म्हणतो, जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे उपलब्ध असतात, ते पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ते कंझ्युम करणं आणि त्याद्वारे शरीरातला पाण्याचा आणि सॉल्ट्सचा अंश योग्य प्रकारे मेंटेन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त नारळ पाणी, ताक, फ्रूट ज्युसेस हे सगळ्या गोष्टी पण आपण हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी घेऊ शकतो. पण यात महत्वाचे मुद्दे म्हणजे 2. एक म्हणजे जेही लिक्विड आपण घेणार असू ते फक्त पाणी असू नये, कारण का पाण्यासोबत बरेचसे क्षारही शरीराबाहेर पडलेले असतात वॉमिटिंग किंवा जुलाब झाल्यानंतर. आणि दुसरं, जेही कुठलं आपण लिक्विड घेणार आहोत मग तो ज्यूस असू दे, ताक, लस्सी काही असू दे, त्यामध्ये अति जास्त साखर असू नये, कारण जास्त स्वीटिश लिक्विड घेतल्यामुळे डायरियाचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता असते. आता ओरल डिहायड्रेशन थेरपीच्या मार्फत डिहायड्रेशन प्रिव्हेंट करण्याव्यतिरिक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ही यातल्या जवळजवळ सगळ्याच इन्फेक्शनमध्ये गरजेची असते. म्हणजे ऍसिडिटी आणि वॉमिटिंग मळमळ असेल त्याकरता अँटॅसिड्स, अँटीएमेटिक्स हे घेणे, डायरियासाठी प्रोबायोटिक्स घेणे. आता इथे दुसरा महत्वाचा मुद्दा अँटीबायोटिक्स नंतर येतो, तो म्हणजे की इमिजिएटली मोशन्स बंद करण्याच्या ज्या गोळ्या आहेत म्हणजे ज्यामध्ये लोपेरामाइड, एंट्रोक्विनॉल वगैरे सारखे घटक असतात, त्या गोळ्या बॅक्टेरियल किंवा बॅसिलरी डिसेंट्रीमध्ये कधीही घ्यायला नको. कारण या केसेसमध्ये जर ते टॉक्सिन कंटेनिंग फूड किंवा पार्शली डायजेस्टेड अन्न आपल्या शरीरातनं बाहेर फेकलं गेलं नाही लूज मोशन्सच्या स्वरूपात तर वॉमिटिंग होण्याची एक शक्यता वाढते. त्यामुळे आपला ओरल इंटेक उलट कॉम्प्रोमाइज होऊन डिहायड्रेशन वाढण्याची शक्यता असते. आणि काही केसेसमध्ये इंटेस्टाईन्समध्ये हे सगळे टॉक्सिन साठून राहिल्याने इंटेस्टाईन्सला सूज येऊन त्याचे मुवमेंट डिस्टर्ब होऊन आणि त्यामध्ये खूप सारं हे पाणी जमून टॉक्सिक मेगाकोलॉन सारखे कॉम्प्लिकेशन्स होऊन
रुग्णाची कंडिशन क्रिटिकल होण्याची शक्यता असते. सो अशा केसेसमध्ये जे अँटी मोटिलिटी एजंट किंवा अँटी सिक्रेटरी एजंट्स असतात ते जोपर्यंत पहिले 2 ते 3 दिवस क्रॉस झाले नाहीयेत आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन नाहीये याची खात्री होत नाही तोपर्यंत ते घेऊ नये. फक्त प्रोबायोटिक्स आपण घेऊ शकतो. सो कॉमन प्रोबायोटिक्स मेडिकल स्टोर्समध्ये इझिली अवेलेबल असतात. त्या व्यतिरिक्त आपल्या रुटीन खाद्यपदार्थांमध्ये ताक, दही, लस्सी असे पदार्थ हे नॅचरल प्रोबायोटिक म्हणून आपण अशा केसेसमध्ये कन्झ्युम करू शकतो. आता या सगळ्या इन्फेक्शन्समध्ये सगळ्यात महत्वाचं असतं प्रिव्हेन्शन. कारण जर इन्फेक्शन होऊच दिलं नाही तर हे पुढचे सगळे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. आणि हे प्रिव्हेन्शन पूर्णतः आपल्या हातांमध्ये अवलंबून आहे. हातांमध्ये म्हणजे काय तर हँड हायजीन किंवा हँड सॅनिटेशन मध्ये. आता कोरोनामुळे गेल्या 2-3 वर्षात हँड हायजीन, हँड सॅनिटेशन याबद्दल आपण खूप काही ऐकलंय, वाचलंय आणि स्वतः केलंही आहे. सो त्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची कुठलेही इन्फेक्शन टाळण्यातली स्टेप्स असल्याने मी तुमचे 15 ते 20 सेकंद घेईल. कारण का हँड हायजीन ही योग्य प्रकारे या सगळ्या स्टेप्स करून केलं जाणं अतिशय गरजेचं असतं. कारण तसं आपण न केल्यास आपल्या हाताचे बरेचसे महत्वाचे भाग म्हणजे बोटाची टोकं, बोटांमधले गॅप आणि डॉर्सल साईडचे भाग हे मिस होऊ शकतात. आणि वारंवार हात धुवूनही पुरेशे प्रमाणात हात स्वच्छ न झाल्याने इन्फेक्शनचा आपल्याला संसर्ग होऊ शकतो. आता हँड हायजीन करताना साबण आणि पाणी वापरावं का अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर, तर आपण काय वापरतोय हे तितकंसं महत्वाचं नाहीये, पण आपण योग्य प्रकारे हँडवॉश करतोय का आणि पुरेसा वेळ देऊन म्हणजे साधारण 15 ते 20 सेकंद देऊन हँडवॉश करतोय का हे जास्त महत्वाचं आहे. जिथे उपलब्ध असेल आणि प्रॅक्टिकली शक्य असेल तिथे साबण आणि पाणी याला प्राधान्य द्यावे. ते अजिबातच शक्य नसेल त्यावेळी आपण अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर करू शकतो. कारण हे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा ओव्हर यूज केल्याने त्यातल्या अल्कोहोलमुळे स्किनला ड्रायनेस होऊन डर्मेटायटिस, स्किन रॅशेस वगैरे सारखे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. हँड हायजीन व्यतिरिक्त अन्न आणि पाण्यातनं इन्फेक्शन होणं टाळण्यासाठी घराबाहेर पडताना घरून स्वच्छ पाणी कॅरी करणे. म्हणजे स्वच्छ पाणी घरी पुरवठा व्यवस्थित असल्यास ते किंवा फिल्टर, आरो हे माध्यम वापरून स्वच्छ केलेले किंवा उकळून गार केलेले पाणी किंवा जसं पूर्वीपासून करत आलंय कापडाने गाळून तुरटी फिरवून किंवा पोटॅशियम परमॅग्नेट, क्लोरिनेशन या पद्धती वापरून स्वच्छ केलेले पाणी याचा त्यामध्ये समावेश होतो. घराबाहेर असताना जर काही कॅरी केलेलं नसेल आणि ऑप्शन नसेल तर शक्यतो मिनरल वॉटर आपण वापरावं बाहेरच्या पाण्यावर रिलाय न करता. दुसरी गोष्ट, फळं भाज्या घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवाव्यात आणि मगच त्यांचा वापर करावा. जी फळं पील ऑफ करून म्हणजे साल काढून खाता येत असतील ती तशा प्रकारे खावी. तसं नसल्यास स्वच्छ 2 वेळा धुवून मगच खावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या काळात चाट वगैरे सारखे रोड साईड मिळणारे पदार्थ काही महिन्यांकरता आपण टाळायला हवेत. बाहेर खाण्याचा प्रसंग आलाच तर ताजं शिजवून गरम बनवलेलं अन्न याला आपण प्रेफरन्स द्यावा. कारण त्या हीटमुळे आणि शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातले बरेचसे जंतू हे मरतात. सो बनवून ठेवलंय, बराच वेळ उघडं आहे असे पदार्थ शक्यतो पावसाळ्यामध्ये आपण टाळायला पाहिजे. सो अशा सगळ्या प्रकारच्या काळजी जर आपण योग्य प्रकारे घेतल्यात तर आपल्याला स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हे इन्फेक्शन होण्यापासून आपण टाळू शकतो आणि आपल्या पावसाळ्याचे छान प्लॅन्स हे स्पॉइल होण्यापासून थांबवू शकतो. सो या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, लाईक करा आणि फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म, स्टे हेल्दी, कारण जागरूक राहण्यामध्येच निरोगी राहण्याची खरी किल्ली आहे.